Today we start our new chapters, that is mechanical property of fluid. Okay, in fluid, mechanical property, what will be the mechanical property of fluid? We total concept related about the fluid we learn in our lectures. Okay, so firstly we take इंट्रोडक्शन. आपण काय घेणार आहोत? इंट्रोडक्शन घेणार आहोत. मग इंट्रोडक्शन करत असताना फ्लुइडचं जे काही इंट्रोडक्शन आहे बघा, फ्लुइड ही एक कन्सेप्ट आहे आणि या फ्लुइडच्या अकॉर्डिंगलाच पूर्णतः हे युनिट आपला रोटेट होणार आहे. या फ्लुइडच्या अकॉर्डिंगलाच आपल्याला पूर्णतः युनिटचं एक्सप्रेशन, युनिटपासून कन्सेप्ट, युनिट या फ्लुइडपासून काय काय गोष्टी क्लिअर होतात ते आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. सो फर्स्टली आपल्याला या फ्लुइडच्या अकॉर्डिंगला किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड हा जो काही आपला कन्सेप्ट आहे तर या कन्सेप्टची, या युनिटची आपल्याला इंट्रोडक्शन त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर या इंट्रोडक्शनमध्ये आपण अशी गोष्ट क्लिअर करणार आहोत, फ्लुइड मीन्स काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लुइड. फर्स्टली आपल्याला काय घ्यावं लागेल, फ्लुइडची या ठिकाणी डेफिनेशन घ्यावी लागेल. मग फ्लुइडची डेफिनेशन घेत असताना आपण कशी फ्लुइडची डेफिनेशन करू शकतो, तर फ्लुइड आपण त्या सबस्टन्सला म्हणणार आहोत. सपोज in my hand there are two pens. Okay, first one black color, other one green color. मग बाळांनो या दोन पेनपैकी कोणता तरी एक पेन काय आहे, फ्लुइड आहे, परंतु मला माहीत नाही. मग फ्लुइड कोणाला म्हणायचं, परंतु फ्लुइडची जर का प्रॉपर डेफिनेशन मला ॲक्च्युअलमध्ये माहीत असेल तर मी या दोन पेनपैकी एक पेन कोणता तरी फ्लुइड आहे असं जस्ट एक्झाम्पल देऊ शकतो. ओके, सपोज मी म्हटलं त्या फ्लुइडमध्ये फ्लो करण्याची टेंडन्सी पाहिजे. ओके, मग मला असं कळालं की ग्रीन पेन जो काही आहे तर तो ग्रीन पेन फ्लो होतोय, मग नक्कीच हा कोण बनणार, फ्लुइड बनणार. ओके, दिस इज सिम्पल एक्झाम्पल, नॉट ऑकरिंग इन दॅट केस. हे बघा, हे दोनही जे काही तुम्हाला पेन दिसतात, ग्रीन कलर अँड ब्लॅक कलर, तर दोनही पेन आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये आढळून येतात, त्याला आपण फ्लुइड म्हणू शकत नाही. दिस इज ओनली जस्ट फॉर अवर एक्झाम्पल्स. ओके, त्यामुळे घाबरून जायचं नाही की तू पेन फ्लुइड कसा होईल. क्लिअर का? तर लक्ष द्या, फ्लुइड म्हणजे काय नेमकं आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे, असा सबस्टन्स, दोज सबस्टन्स विच हॅव्हिंग अ टेंडन्सी to flow, a substance which having a tendency to flow, म्हणजेच काय, फ्लो करण्याची ज्याच्यामध्ये टेंडन्सी असते त्या सबस्टन्सला आपण फ्लुइड म्हणू शकतो. ओके, मग तुमचा जो काही वॉटर आहे तर वॉटर हे जे काही एक्झाम्पल आपण घेतलं, मग वॉटर हा फ्लो होऊ शकतो का, नक्कीच फ्लो होऊ शकतो. म्हणजे वॉटर कोण आहे तर हा फ्लुइड आहे. ओके, सपोज मी एक स्टोन घेतला, स्टोन फ्लो होऊ शकतो का, स्टोन फ्लो होऊ शकत नाही, फ्लो होऊ शकत नाही. मग फ्लो होऊ शकत नाही म्हटल्यावर आपल्याला या स्टोनला तुम्ही फ्लुइड म्हणू शकता का, नाही, नॉट फ्लुइड. हे काय असणार, फ्लुइड नसणार. ओके, सो सिम्पली आपल्याला फ्लुइड या ठिकाणी कन्सेप्ट कळाली असेल, सिम्पली गोष्ट समजली असेल. जी गोष्ट फ्लो होऊ शकते, जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्या सबस्टन्सला आपण फ्लुइड म्हणू शकतो. क्लिअर आहे या ठिकाणी? ओके, गोष्ट हळूहळू कळणार तुम्हाला. सर्व या युनिटच्या अकॉर्डिंगच्या सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील. हे जे काही आपलं फर्स्ट लेक्चर आहे, या फर्स्ट लेक्चरमध्ये केवळ आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडच्या अकॉर्डिंगचं फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत. क्लिअर आहे? ओके, देन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही इथं फ्लुइड शिकवत आहेत आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरची गोष्ट काय असेल, कशाशी रिलेटेड का ही कन्सेप्ट आलेली असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जे काही प्रेशर असतं ते पूर्णतः वातावरणातील दाब असतो. ओके, आता वातावरणातील दाब हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात मी किती क्लिअर करतो, जेव्हा केव्हा तुम्ही अर्थ सरफेसवर प्रेझेंट आहात, अर्थ सरफेसवर तुम्ही प्रेझेंट असताना तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी ऑब्झर्व होते, ती म्हणजेच काय, आपल्या अवतीभोवतीला एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. ओके, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आणि त्याचबरोबर एअर मॉलिक्युल्स तर आहेतच आहेत, परंतु त्याचबरोबर आपल्यासोबत कोण आहे, फ्लुइडसुद्धा आहे. ओके, कारण आपल्याला लिव्हिंग करण्यासाठी, आपल्याला लिव्ह राहण्यासाठी ऑक्सिजन आणि त्याचबरोबर फ्लुइडची गरज आहे, म्हणजेच पाणी आहे जो फ्लो होऊ शकतो, त्याला तुम्ही फ्लुइड म्हणताय. मग या दोनही घटकाची आपल्या ओरिजिनसाठी, आपल्याला लिव्हिंगसाठी आपल्याला काय आहे, आवश्यक आहे. मग बाळांनो तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जीवन जगत असताना या दोन गोष्टी तुम्हाला दिसतात, परंतु ॲटमॉस्फिअरवर राहत असताना ॲटमॉस्फिअरच्या अकॉर्डिंगचं प्रेशरसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार. त्या प्रेशरला तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणता. मग माझा साधा सरळ प्रश्न आहे, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं आणि या फ्लुइडशी रिलेशन काय असेल? क्लिअर का? ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि या फ्लुइडशी रिलेशन काय असेल या ठिकाणी आपल्याला जर का सांगायचं असेल तर आपण असं सांगू शकतो, जो काही फ्लुइड असेल
तर तो फ्लूइड पूर्णतः अर्थ सरफेसवर प्रेझेंट आहे. ओके, हा फ्लूइड कुठे आहे? सपोज आता मी या ठिकाणी अर्थ सरफेसवर प्रेझेंट आहे असं म्हटलं. या फ्लूइडच्या अपॉन कंडिशनला मला कोण प्रेझेंट दिसतंय? तर एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट दिसतात. ओके, टोटल कोण आहेत? हे एअर मॉलिक्युल्स आहेत. मग एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, तर या एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट म्हटल्यावर याच्या बिटवीनला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काही ना काही प्रमाणामध्ये राहील एअर मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगचं. मग एअर मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगचं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे या पूर्णतः फ्लूइडवर काय तयार होईल? काही ना काही दाब तयार होईल, काही ना काही प्रेशर तयार होईल आणि त्याच प्रेशरला आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणायचं आहे. ओके, सिम्पली आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशाला म्हणायचं तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो वातावरणातील दाब. आणि तिची जर का कन्सेप्ट आपल्याला फ्लूइडच्या अकॉर्डिंग कसं विचारलं असेल, प्रश्न पडू शकतो मनामध्ये की बा फ्लूइडचं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं रिलेशन काय आहे. परंतु लक्षात घ्या, फ्लूइडच्या वर कोण आहेत? एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. एअर मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स आहेत आणि नंबर ऑफ एअर मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगला क्रिएट होणारा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शनपासून आपल्याला प्रेशर क्रिएट होईल. कुणावर प्रेशर क्रिएट होईल? तर या फ्लूइडवर प्रेशर क्रिएट होईल. म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि फ्लूइडचं रिलेशन आपण या ठिकाणी सांगू शकतो. क्लिअर आहे? ओके, सो ॲटमॉस्फेरिक प्रेशरची आपल्याला जर का डेफिनेशन किंवा कन्सेप्ट पूर्णतः कशी सांगायची असेल तर कसं सांगणार आपण? लक्षात घ्या, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आता मी तुम्हाला सांगितलं होतं जो कोणता तुमचा सरफेस घेतला होता, जो काही फ्लूइड होता, तुमचा फ्लूइड होता, तर फ्लूइडचा एखादा हा पूर्णतः काय आहे? सरफेस आहे. टोटल काय आहे? सरफेस. परंतु ॲटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन तुम्हाला सांगत असताना हा जो काही सरफेस दिसतो या सरफेसचा तुम्हाला युनिट सरफेस एरिया घ्यायचा आहे. या सरफेसचा कोण घ्यायचा आहे? युनिट सरफेस एरिया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल युनिट सरफेस एरिया म्हणजे काय? ओके, सपोज मी हा एवढा पोर्शन घेतला बाळांनो, हा जो काही पोर्शन आहे या पोर्शनचा एरिया मला त्या ठिकाणी 1 मीटर स्क्वेअर असा मिळाला. किती मिळाला? एरिया 1 मीटर स्क्वेअर. मग या 1 मीटर स्क्वेअर म्हणजे युनिट एरिया मिळाला असं मी म्हणू शकतो. मग नक्कीच युनिट एरियावर क्रिएट होणारा जो काही युनिट एरियावर ॲक्ट होणारा जो काही फोर्स असेल आणि तो फोर्स कोण क्रिएट करणार? तर एअर मॉलिक्युल्स आपले क्रिएट करणार. मग एअर मॉलिक्युल्सपासून क्रिएट होणारा फोर्स कुणावर क्रिएट होणारा? तर 1 किंवा युनिट सरफेस एरियावर ॲक्ट होणारा फोर्स त्याला तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणू शकता. ओके, सो सिम्पल जर का याची डेफिनेशन आपल्याला सांगायची असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशरची तर आपण या फॉर्मने सांगणार. द फोर्स एक्झर्टेड ऑन द युनिट सरफेस एरिया. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, युनिट सरफेस एरिया कुणाला म्हणायचं? ज्या सरफेसचा एरिया 1 आहे त्याला. ओके, मग एरिया 1 आहे म्हणजेच काय? लेंथ सुद्धा किती? 1 आणि ब्रेथ सुद्धा किती होईल? 1 म्हणजे 1 × 1. ओके, किती? 1 मीटर स्क्वेअर तयार होईल. म्हणजेच याचा सरफेस एरिया किती आहे? 1. सो आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन करत असताना द फोर्स एक्झर्टेड ऑन the unit surface area. आता लक्षात घ्या, द फोर्स एक्झर्टेड ऑन युनिट सरफेस एरिया कुणामुळे फोर्स एक्झर्ट झाला होता? बाय एअर मॉलिक्युल्स. क्लिअर आहे? बाय एअर मॉलिक्युल्स. कुणावर ॲक्ट झाला? ऑन इट, म्हणजे त्या सरफेसवर. बाय एअर मॉलिक्युल्स ऑन इट. क्लिअर आहे? दिस इज द डेफिनेशन और दिस इज द कन्सेप्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द फोर्स एक्झर्टेड ऑन युनिट सरफेस एरिया, ओके, बाय एअर मॉलिक्युल्स ऑन इट, दॅट टोटल फिनॉमिना वी कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला आपण काय म्हणूयात? ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणूयात. ओके, ही गोष्ट समजली, ही तुम्हाला कळत आहे. फ्लूइड तर समजला असेल, त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा कळालं असेल. आता नवीन एक क्वेश्चन आहे, हा तुम्हाला मी अशा पद्धतीत विचारतोय. या ठिकाणी मी तुम्हाला राईट डाऊन करून दिलेला आहे. व्हॉट यू फील व्हेन अ स्विम अंडर वॉटर. आणि तुम्हाला फील झाल्यानंतर का तसं फील होत असेल तर याचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ओके, एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं आहे. आता हा जो काही क्वेश्चन आहे हा पूर्णतः थेरोटिकल क्वेश्चन आहे. थेरोटिकल क्वेश्चनला मी या ठिकाणी राईट डाऊन करून देणे म्हणजे चुकीचं ठरेल. त्यामुळे मी प्रॉपर कन्सेप्ट नेमकी काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार. ओके, परंतु राईट डाऊन करून देऊ शकत नाही कारण मला तेवढा स्पेस नाही आणि ते लिहून देणं पॉसिबल नाही. ओके,
सो व्हॉट डू यू फील व्हेन स्विम अंडर द वॉटर अँड व्हाय, असा क्वेश्चन आहे. जर स्विमर पूर्णतः पाण्याच्या खालच्या दिशेने, पूर्णतः पाण्याच्या आतून स्विम करत असेल, पोहत असेल किंवा प्रेझेंट असेल, पाण्याच्या अंडरला प्रेझेंट असेल, तर त्या व्यक्तीला, त्या पर्सनला काय फील होत असेल आणि का तसं फील होत असेल, असा आपला सिंपलचा क्वेश्चन आहे. ओके, आता लक्षात घ्या, गोष्टी क्लिअर करून घेऊयात. सपोज मी हा एक स्विमिंग पूल घेतला, पूर्णतः कोण आहे, स्विमिंग पूल. या स्विमिंग पूलवर आपल्याला एकदा एक पर्सन पूर्णतः त्या स्विमिंग पूलच्या सरफेसवर ठेवायचं आहे. ओके, आणि नंतर दुसऱ्या केसमध्ये, या दुसऱ्या केसमध्ये सपोज मी जर का घेतलं तर त्या स्विमिंग पूलच्या पूर्णतः अंडरला, ओके, म्हणजेच काय, अंडर वॉटर आपल्याला ती व्यक्ती प्रेझेंट करून घ्यायची आहे. क्लिअर आहे, तीच पर्सन काय आहे, प्रेझेंट आहे. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात येत असेल, व्हेनेवर द स्विमर इज स्विम ऑन द सरफेस ऑफ water, okay, at that condition the swimmer experience as very low pressure, okay, on it. मग या ठिकाणी काय होईल, whenever the swimmer swim under the water at that condition the swimmer experience excess pressure on it. त्याच्यावर काय होईल, एक्सेस प्रेशर काय होईल, ॲक्ट होईल. मग याच्यावर एक्सेस प्रेशर ॲक्ट होतं आणि या ठिकाणी एक्सेस प्रेशर ॲक्ट होत नाही, असं का घडत असेल. ओके, तो तसं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मग बाळांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपण असं सांगू शकतो, हा जो काही आहे तर टोटल कुठे आहे, अंडर वॉटर आहे. हा कसा आहे, थोडा वॉटरच्या सरफेसवर आहे, म्हणजे याला दुसरं मीडियम मिळतोय, ॲक्ट होतोय. याला केवळ तुमचं वॉटर सरफेसचा वॉटर मॉलिक्युल्सच त्याच्यासोबत ॲक्ट झालेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तो पूर्णतः पाण्यामध्ये असणार, whenever the swimmer under the water at initial position, okay, at initial position it feel excess pressure, okay, rather than it. म्हणजेच काय, याच्यामध्ये हा जो काही तुमचा बॉडी घेतलेली आहे, दिस बॉडी विच मेड अप ऑफ नंबर ऑफ वॉटर्स, ओके, किंवा 70% वॉटर पासून क्रिएट झालेली आहे. ओके, मग 70% वॉटर जर का तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, तर तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या 70% वॉटरच्या अकॉर्डिंगचा जो काही प्रेशर, जे काही प्रेशर क्रिएट होईल, तर त्याला आपण म्हणूया प्रेशर क्रिएटेड बाय किंवा प्रेशर एक्झर्ट बाय बॉडी फ्रॉम इट्स इनिशियल किंवा फ्रॉम इट्स ओन फ्लूइड, म्हणजे त्याच्या स्वतःच्या फ्लूइडपासून सुद्धा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या फ्लूइडच्या अकॉर्डिंगचं सुद्धा प्रेशर असेल की नसेल, असेलच, नक्कीच असेल. मग या ठिकाणी असताना त्याच्यावर ॲक्ट होणारा प्रेशर कसं असतं, कमी असतं. कारण काय आहे, स्वतःचं प्रेशर कसं आहे, मेंटेन जे काय आहे ते आहेच, परंतु इकडून जे काही प्रेशर आहे तर ते एवढं मिळत नाही. कारण का, तर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्या ठिकाणी बॅलन्स करतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक्सेस प्रेशर जाणवत नाही. परंतु या ठिकाणी जेव्हा तुम्ही अंडर वॉटर स्विम करता, तेव्हा तुम्हाला इनिशियल पोझिशनला काय होतं, तर एक्सेस प्रेशर जाणवतं. मग एक्सेस प्रेशर जाणवण्यामागे अजून एक टेंडन्सी आहे. एक्सेस प्रेशर का जाणवत असेल, तर एक्सेस प्रेशर आपल्याला जाणवण्यामागे कारण काय आहे, हे जे काही तुमचे लिक्विड मॉलिक्युल्स आहे, तर या लिक्विड मॉलिक्युल्सपासून किंवा लिक्विड कॉलम्स या ठिकाणी क्रिएट झालेले असतात. आणि लिक्विड कॉलम्स जे काही असतात, तर त्या लिक्विड कॉलम्सपासून काय होतं, प्रेशर एक्झर्ट होतं. आणि लिक्विड कॉलम्सपासून प्रेशर एक्झर्ट होतं. आपल्या ठिकाणी किती वॉटर होतं, ओन्ली 70%च वॉटर होतं. आणि दिस 70% वॉटर, त्यामुळे क्रिएट होणारं प्रेशर हे कमी असणार ॲज कम्पेअर टू अदर प्रेशर. ओके, मग मॅक्झिमम प्रेशरकडून कमी प्रेशरकडे काय होतं, प्रेशर मूव्ह होतं. मग या ठिकाणी आपण जेव्हा इनिशियल कंडिशनला असतो, सुरुवातीलाच गेलेलो असतो, तेव्हा आपल्याला असा फील येतो की बाहेरचं प्रेशर जास्त वाटतं आणि आपल्या बॉडीच्या अकॉर्डिंगचं जे काही फ्लूइड आहे त्यापासून क्रिएट होणारं जे काही प्रेशर आहे तर ते कमी वाटतं. म्हणजेच एक्सेसिव्ह प्रेशर कुठे आहे, बाहेर. कोणी क्रिएट केलेलं आहे, लिक्विड कॉलम्सने. ओके, मग लिक्विड कॉलम्सचं जे काही प्रेशर असणार तर ते प्रेशर कसं असेल, जास्त असेल ॲज कम्पेअर टू आवर बॉडी. अँड हेच वी कॅन फील दॅट मोर एक्सेस प्रेशर व्हाईल वी स्विम अंडर द वॉटर ॲट इनिशियल पोझिशन. जेव्हा तुम्ही इनिशियल पोझिशनने मूव्ह होता तेव्हा तुम्हाला कसं होतं, फील होतो की व एक्सेस प्रेशर त्या ठिकाणी आहे. ओके, बट आफ्टर सम टाईम
जसजसं आपण त्या स्विमिंग पूलमध्ये अंडर वॉटर जसजसा आपण वेळ घालवला तसा तसा आपल्याला एक फील येतो की आपल्याला कम्फर्ट फील वाटायला लागतं. ओके, आवर बॉडी फील ॲज अ कम्फर्ट ओके ड्यू टू डिक्रीजिंग सम प्रेशर ऑन आवर बॉडी. ओके, ही जी काही बॉडी आहे या बॉडीवर काय होईल, जे काही एक्सेस प्रेशर आहे तर ते एक्सेस प्रेशर कमी होईल आणि आपल्या बॉडीला कसा फील येईल की वो कम्फर्ट फील होत आहे. मग कम्फर्ट फील होत असताना आपल्याला त्या ठिकाणी असं सांगता येईल की काय कोणतं ना कोणतं तरी प्रेशर असेल किंवा कोणता ना कोणता तरी फोर्स असेल की तो फोर्स या एक्सेस फोर्सला बॅलन्स करत असावा. ओके, मग लक्षात घ्या, स्विमिंग पूलमधून हा जो काही तुमचा स्विमिंग पूल घेतला होता या स्विमिंग पूलच्या बॉटम पोर्शनपासून ओके या बॉटम पोर्शनपासून एक फोर्स एक्झर्ट होतो आणि तो अपवर्ड डायरेक्शनने आपल्याला तो फोर्स मिळतो. त्या फोर्सला म्हणतो आपण बियॉन्ड फोर्स. कोणता फोर्स म्हणू आपण त्याला? बियॉन्ड फोर्स म्हणत असतो. ओके, दिस बियॉन्ड फोर्स विच इज व्हेरी युजफुल फॉर बॅलन्सिंग द एक्सेस प्रेशर ॲक्टेड ऑन दॅट बॉडी. आता ती जी काही बॉडी आहे त्या बॉडीवर एक्सेस प्रेशर ॲक्ट कुणामुळे झालं होतं तर लिक्विड कॉलम्सच्या प्रेशरपासून. ओके, लिक्विड कॉलम्स जो काही होत्या ओके त्या लिक्विड कॉलमच्या प्रेशरमुळे काय झालं, त्या बॉडीवर एक्सेस प्रेशर ॲक्ट झालं आणि एक्सेस प्रेशर मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कसं जाणवलं तर तुम्हाला या ठिकाणी एक्सेस प्रेशर जाणवलं, परंतु इनिशियल पोझिशनलाच जाणवलं. ओके, परंतु जसजसं तुम्ही खाली जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा बियॉन्ड फोर्स काय असतो, अपवर्ड डायरेक्शनने क्रिएट झालेला असतो फ्रॉम द बॉटम ऑफ अ लिक्विड. तर तो बियॉन्ड फोर्स तुमच्या बॉडीवर ॲक्ट झालेल्या एक्सेस फोर्सला बॅलन्स करतो. त्यामुळे तुम्हाला आफ्टर सम टाइम असा फील येतो की कम्फर्ट फील आपल्याला त्या ठिकाणी जाणवत आहे. ओके, दिस इज द टोटल कन्सेप्ट अबाउट व्हॉट यू फील व्हेन यू स्विम अंडर द वॉटर अँड व्हाय. ओके, याचं जर का सिम्पली आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं असेल तर आपण याचं सिम्पली एक्सप्लेनेशन अशा पद्धतीत करू शकतो. लक्षात घ्या, वेन द स्विमर स्विम अंडर द वॉटर it feel excess pressure at initial position. Okay, this is happen due to only the excessive pressure by producing the liquid columns on our body. Okay, but after some time the beyond force created at the bottom of liquid surface okay in upward direction which is useful for balancing the excess pressure on our body. Okay, and hence at that time we feel after some time we feel some less किंवा कमी आपण असं बोलूयात लेस प्रेशर ऑन अवर बॉडी. ओके, हे जे काही कन्सेप्ट दिसते त्याच्याबद्दलचं हे पूर्णतः या ठिकाणी एक्सप्लेनेशन मी तुम्हाला केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, व्हाय असा कन्सेप्ट आलेला आहे. ओके, मग व्हाय हा जो काही कन्सेप्ट होता या व्हाय कन्सेप्टवर आपण काय बोलत गेलो की मग का घडत असेल, एक्सेस प्रेशर तुम्हाला सुरुवातीला का जाणवलं आणि नंतर काही वेळानंतर का जाणवलं नसेल, तर त्या ठिकाणी 3 गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणजेच काय, बॉडीच्या मध्ये प्रेझेंट असलेल्या फ्लुइडच्या अकॉर्डिंगचं प्रेशर, नंतर पाण्यामध्ये जे काही प्रेझेंट आहेत त्या वॉटरच्या अकॉर्डिंगचं प्रेशर आणि त्याच्यानंतर बियॉन्ड फोर्स जो काही तुम्हाला दिसतोय तर बियॉन्ड फोर्सची कंडिशन. म्हणजे या 3 गोष्टीपासून काय होतं, तुम्हाला काय फील होतो तर ते तुम्हाला या ठिकाणी आपण क्लिअर केलेलं आहे. ओके, देन आवर पॉईंट नंबर 4 नोट्स ऑन फ्लुइड. कारण फ्लुइड आहे बघा, notes on fluid, the question will ask in your exam is that write a notes on fluid for only 2 marks. Okay, so we write about 4 points of that concept, that is fluid चे आपल्याला या ठिकाणी किती कन्सेप्ट लिहिणे आवश्यक आहे तर 4 कन्सेप्ट आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. कोणकोणते 4 कन्सेप्ट तर मग आपल्याला बघावं लागेल. सो सिंपल 2 मार्कचा क्वेश्चन आहे म्हटल्यावर आपल्याला त्याचे 4 पॉईंट बनवता आलेच पाहिजे. ओके, आणि 4 पॉईंट आपण केव्हा बनवू शकतो त्या गोष्टीचे तर 4 पॉईंट आपण त्या गोष्टीची तेव्हा बनवणार जेव्हा केव्हा आपल्याला ती गोष्ट पूर्णतः माहीत असेल तेव्हाच. ओके, सो फ्लुइडबद्दल आपल्याला नोट्स लिहायचं असं एक्झाममध्ये आलं तर सर्वात अगोदर फ्लुइडची डेफिनेशन लिहून देऊयात. अ सबस्टन्स विच कॅन फ्लो दॅट सबस्टन्स कॉल्ड ॲज फ्लुइड. क्लिअर आहे. नंतर हा फर्स्ट पॉईंट आपण त्या ठिकाणी सांगितला. नंतर सेकंड पॉईंटमध्ये आपण असं बोलूयात, जो काही तुमचा फ्लुइड दिसतोय ओके, द फ्लुइड विच हॅव्हिंग अ फेज ऑफ मॅटर. जो काही फ्लुइड आहे तो फ्लुइड काय आहे, फेज आहे. मॅटरचा काय आहे, फेज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फेज? फेजचा अर्थ काय असेल, फेज ऑफ मॅटर. फेज या शब्दाचा अर्थ काय असेल,
मी असं बोलतोय पॉईंट सेकंडमध्ये असं मी सांगितलेलं आहे, द फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर विच कन्सिस्ट ऑफ लिक्विड गॅसेस अँड प्लाझ्मा, असं मी सेकंड पॉईंट या ठिकाणी टाकलेला आहे. मग या ठिकाणी फेज म्हणजे काय तुम्हाला लक्षात येत असेल, सॉलिड लिक्विड अँड गॅसेस दीज आर द स्टेट्स ऑफ मॅटर. बट या ठिकाणी जो काही फ्लुइड आहे तर तो फ्लुइड फेज आहे. ओके, मग जो काही कॉन्सेप्ट होती तुमची, जी काही कॉन्सेप्ट तुम्ही घेतलेली आहे फ्लुइडची, तर ती एक मॅटरची जे साईड आहे, मॅटरची जे कॉन्सेप्ट आहे, मॅटरचा जे एक पार्ट आहे. ओके, आणि त्यामध्ये लिक्विड गॅसेस आणि प्लाझ्मा कन्सिस्ट असतात. क्लिअर आहे? ओके, अशा पद्धतीने आपण सेकंड पॉईंट सांगितला. थर्ड पॉईंटमध्ये याच ठिकाणी आपण असं बोलूयात, लक्षात घ्या, तुम्हाला शेअरिंग स्ट्रेस माहीत आहे का? ओके, शेअरिंग स्ट्रेस जर का माहीत असेल, शेअरिंग स्ट्रेस आपण यूज कशासाठी करत असतो? दोज स्ट्रेस विच इज यूज फॉर चेंजिंग द शेप ऑफ अवर बॉडी. मग या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेस ॲक्ट जर का झाला, ओके, मग शेअरिंग, सपोज ही मी बॉडी घेतलेली आहे आणि या बॉडीवर एक गोष्ट मी अशी सांगतोय, लक्षात घ्या, शेअरिंग स्ट्रेसने किंवा स्ट्रेस दिलेल्या स्ट्रेसमुळे या बॉडीचा शेप बदलायला तयार झाला. क्लिअर का? या बॉडीचा शेप बदलायला काय झालं? तयार झाला. मग शेप बदलायला जर का तयार झाला असेल तर ॲक्ट कोणता स्ट्रेस झाला? शेअरिंग स्ट्रेस. क्लिअर आहे? या ठिकाणी कोणता स्ट्रेस ॲक्ट झाला? शेअरिंग स्ट्रेस. आणि तो शेअरिंग स्ट्रेस आपल्याला काय पजेस करतो त्या ठिकाणी? तर या बॉडीच्या इंटरनल पोझिशनला, इंटरनल पार्टला काय क्रिएट करतो? तर तो आपल्याला रिस्टोरिंग फोर्स क्रिएट करतो. ओके, मग सपोज मी आता एकदा सॉलिड घेतला किंवा एक खोडरबर घेतलं, इरेझर आपण तुम्ही त्याला बोलता. ओके, याला आपण इरेझर घेतलं. ओके, मग या डायरेक्शनने काही फोर्स अप्लाय केला, या डायरेक्शनने काही फोर्स अप्लाय केला. ओके, दोनही डायरेक्शनने दोन फोर्स तुम्ही ॲक्ट करताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. मग काय होईल? कालांतराने काय होईल? वेळेकाळानुसार काय होईल? ही बॉडी तुम्हाला अशा कंडिशनला मिळेल. मग ही बॉडी अशा कंडिशनला मिळत असताना या बॉडीच्या बिलकुल सेंटर पोझिशनला कोणता फोर्स तयार होतो? तर या बॉडीच्या सेंटर पोझिशनला रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. आणि तो जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे तर तो रिस्टोरिंग फोर्स आपल्याला कशासाठी युजफुल असतो? तर तो रिस्टोरिंग फोर्स आपल्याला आपल्या बॉडीची ओन पोझिशन गेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यामुळे रिस्टोरिंग फोर्स परत 0 होईल, तेव्हा ही बॉडी परत काय होईल? या ठिकाणी ओन पोझिशनला येईल. मग परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या ॲक्ट केलेल्या फोर्समुळे काय झालं? बॉडीचा शेप बदलला. मग बॉडीचा शेप बदलल्यामुळे ॲक्ट झालेल्या फोर्सला आपण शेअरिंग फोर्स किंवा शेअरिंग स्ट्रेस म्हणू शकतो का? नक्कीच म्हणू शकतो. मग तो शेअरिंग स्ट्रेस किंवा तो शेअरिंग फोर्स आपल्याला आपल्या बॉडीचा शेप बदलताना दिसतो. मग बाळांनो, माझा साधा सरळ प्रश्न फ्लुइडच्या अकॉर्डिंगचा आहे. जर तुम्ही फ्लुइड पूर्णतः हातामध्ये घेतलं, पाणी सपोज हातामध्ये घेतलं, ओके, आणि त्या फ्लुइडला तुम्ही इकडच्या डायरेक्शन आणि इकडून इकडच्या डायरेक्शनने फोर्स ॲक्ट केला तर काय घडतं? तर आपल्याला इकडच्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला तर तो पूर्णतः तिकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न राहतो, तिकडे फ्लो होण्याचा त्याचा प्रयत्न राहतो. मग तिकडे फ्लो होण्याचा त्याचा जर का प्रयत्न राहत असेल तर तो शेअरिंग स्ट्रेसला अपोज करतो का? असा माझा साधा सरळ प्रश्न आहे. शेअरिंग स्ट्रेसला तो अपोज करू शकतो का? ओके, तर लक्षात घ्या, हा जो काही फ्लुइड आपण घेतलेला आहे तर तो फ्लुइड, पाणी जे काही तुम्ही हातामध्ये घेतलं होतं ते फ्लुइड शेअरिंग स्ट्रेसला अपोज त्याने केलं असतं. म्हणजे त्याने जर का अपोज केला असता, सपोज हे फ्लुइड आहे, पूर्णतः हे कोण आहे? फ्लुइड, आणि मी इकडून शेअरिंग स्ट्रेस या ठिकाणी ॲक्ट करतोय, तर या फ्लुइडने जर त्या शेअरिंग स्ट्रेसला अपोज केलं असतं की तुम्ही आमच्याकडे येऊ नका असं जर का म्हटलं असतं, तर या ठिकाणी या बॉडीचा शेप बदलला असता काही प्रमाणामध्ये, आणि काही प्रमाणामध्ये शेप बदलला असता. आणि त्याचबरोबर या ठिकाणी याच्या सेंटरला कोण तयार झाला असता? रिस्टोरिंग फोर्स तयार झाला असता. आणि तो जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे तर तो रिस्टोरिंग फोर्स आपल्याला युजफुल झाला असता. कशासाठी युजफुल झाला असता? तर आपल्याला आपल्या बॉडीची ओन पोझिशन गेन करण्यासाठी तो उपयोगी पडला असता. परंतु तो त्या ठिकाणी आपल्याला युजफुल होत नाही. म्हणजेच काय? या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स मिळत नाही. रिस्टोरिंग फोर्स मिळत नाही म्हणजेच काय? शेअरिंग स्ट्रेसला अपोजच करत नाही. ओके, म्हणजेच काय? फ्लुइड डज नॉट अपोज टू द शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेसला अपोज करण्याचा त्या ठिकाणी प्रश्न उरत नाही. मग शेअरिंग स्ट्रेसला अपोजच करत नसेल तर त्याची शेप तो कसा राहणार? फ्लो कंडिशनमध्ये राहणार. ओके, हा आपण या ठिकाणी थर्ड पॉईंट बोलतो. मग थर्ड पॉईंटमध्ये शेअरिंग स्ट्रेसचा जो काही मॉड्युलस असेल, शेअर मॉड्युलस असेल, तर तो किती असणार? 0 असेल. ओके, आणि पॉईंट 4मध्ये आपण असं बोलूयात, इट फ्लोज
अंडर द ॲक्शन ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स ऑन इट और एनी प्रेशर ऑन द इट. म्हणजेच काय, हे जे काही फ्लुइड दिसत होतं तुम्हाला, हे जे काही तुम्ही फ्लुइड गेन केलेलं आहे, फ्लुइड म्हटलेलं आहे, हे फ्लुइड काय करतं तर फ्लुइड फ्लो केव्हा होईल, द फ्लुइड फ्लो whenever we give some external force or any pressure on it. At that condition the fluid which is able for flowing from their own position, त्याच्या ओन पोझिशनपासून काय होईल ते समोर फ्लो होईल. क्लिअर आहे. मग हाही पॉईंट आपण सांगितला. म्हणजे फ्लुइडच्या नोटचे किती कॉन्सेप्ट सांगितले आपण 4. फर्स्ट पॉईंटमध्ये काय दिलं तर या ठिकाणी आपण काय सांगितलं, सर्वात प्रथम डेफिनेशन सांगितली. नंतर सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं तर फ्लुइड हा काय आहे, मॅटरचाच एक फेज आहे आणि त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे तर लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा आहे. ओके. थर्ड काय सांगितलं, शेअर मॉड्युलस 0 आहे. शेअर मॉड्युलस 0 का आहे मी ते पूर्णतः या ठिकाणी एक्सप्लेन केलं. कारण काय आहे, शेअर मॉड्युलसला तो अपोजच करत नाही. शेअर मॉड्युलसला त्याने अपोज केलं असतं तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स त्याच्यामध्ये गेन झाली असती. म्हणजे शेअर मॉड्युलस काही ना काही मिळालं असतं. म्हणजेच मॉड्युलस ऑफ शेअर काही ना काही व्हॅल्यू मिळाली असती. परंतु तो शेअर स्ट्रेसला अपोजच करत नाही म्हटल्यावर तो पूर्णतः त्या ठिकाणी 0 असणार. आणि पॉईंट 4मध्ये आपण असं सांगितलं की एनी एक्सटर्नल फोर्स जर का त्याच्यावर ॲक्ट होत असेल तेव्हाच तो त्याचा तेव्हाच तो काय होतो, फ्लो बदलतो, फ्लो करतो. ओके. हा सुद्धा पॉईंट आपण या ठिकाणी सांगितला. आणि नंतर आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. तर प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड किती आहे तुमच्या या ठिकाणी 4 आहेत. ओके. सो प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडमध्ये आपण ह्या ज्या काही तुम्हाला प्रॉपर्टी दिसतात, इनकम्प्रेसिबल, इरोटेशनल, नॉन विस्कस अँड स्टेडी फ्लो, आपण या ठिकाणी बघूयात. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड इज, फर्स्ट प्रॉपर्टी आहे इनकम्प्रेसिबल फ्लुइड, नंतर इरोटेशनल, नंतर नॉन विस्कस आणि फोर्थ आहे स्टेडी फ्लो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, आयडियल हा शब्द आला. ओके. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडियल. आयडियल म्हणजेच एखादी आदर्श आहे. ओके. मग फ्लुइडला आयडियल का म्हटलं असेल या ठिकाणी, फ्लुइड जे काही आहेत तर ते तुम्हाला 2 पार्टमध्ये दिसतात. एक रिअल फ्लुइड आणि दुसरा आयडियल फ्लुइड. आपण जे कोणते फ्लुइड अनुभवतो, ज्या कोणत्या फ्लुइडचा एक्सपिरियन्स घेतो तर त्या फ्लुइडला रिअल फ्लुइड म्हटलं जातं. आणि आयडियल फ्लुइड ते तुम्हाला युनिक प्रॉपर्टी शो करतं. आणि आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीसुद्धा युनिक असतात. त्या रिअल फ्लुइडच्या काहीतरी प्रमाणामध्ये थोड्याफार तरी डिफरंट असतात. प्रॉपर्टी त्याच राहतात परंतु पूर्णतः प्रॉपर्टी जशा आयडियल फ्लुइडने शो करायला पाहिजे तशा त्या रिअल फ्लुइड करत नाही. कारण काय होतं, डे टू डे लाईफमध्ये आपण जीवन जगत असताना फ्लुइड जसं तुम्हाला आयडियल पाहिजे म्हणजे पूर्णतः इनकम्प्रेसिबलच असलं पाहिजे, इरोटेशनलच असलं पाहिजे, नॉन विस्कसच असलं पाहिजे, स्टेडी फ्लोच असला पाहिजे, ह्या गोष्टी घडू शकत नाही. कारण काय, डे टू डे लाईफमध्ये आपल्या अवतीभोवतीचं जे काही वॉटर आहे ते इम्प्युअर वॉटर आहे. त्यामुळे फ्लुइड आपल्याला जशाच्या तशा प्रॉपर्टी देऊ शकत नाही. त्यामुळे आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइडमध्ये थोडाफार डिफरन्स पडतो. सो आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी आपल्याला सांगत असताना फर्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची इनकम्प्रेसिबल फ्लुइड. ओके. आता इनकम्प्रेसिबल फ्लुइड शिकण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी ही कन्सेप्ट शिकून घेणे आवश्यक आहे. ओके. सो ही कन्सेप्टमध्ये आपण या ठिकाणी काय सांगू शकतो, लक्षात येत असेल तुम्हाला, इनकम्प्रेसिबल, कंप्रेस होणे म्हणजेच काय, स्वतःची पोझिशन बदलून आतमध्ये येणे, त्याला आपण कंप्रेस म्हणू शकतो. ओके. परंतु शब्द कोणता आला अगोदर, इन आला, IN आला, इनकम्प्रेसिबल फ्लुइड आपण असं म्हणतोय. मग या इनकम्प्रेसिबल फ्लुइडच कन्सेप्ट तुमची कंप्रेसिबल फ्लुइड अशी का नसेल विचारली, डायरेक्ट इनकम्प्रेसिबल फ्लुइडच का म्हटलं असेल तर फ्लुइड हे कधीच कंप्रेस होऊ शकत नाही. ओके. त्यामुळे कन्सेप्ट काय आली, इनकम्प्रेसिबल फ्लुइड. आता लक्षात घ्या, इनकम्प्रेसिबल फ्लुइड आपण तेव्हा म्हणणार सपोज मी हे पूर्णतः काय घेतलेलं आहे, फ्लुइड घेतलेलं आहे. ओके. सपोज करा फक्त, हे काय आहे, फ्लुइड आहे. ओके. मग या फ्लुइडला मी या डायरेक्शनने आणि या डायरेक्शनने अपोजिट डायरेक्शनचा फोर्स ॲक्ट करतोय तर याला मी कंप्रेस करण्याचा माझा प्रयत्न आहे. सो हे वॉटर कंप्रेस होईल का, नाही होणार. मग हे वॉटर कंप्रेस होत नाही तर तुम्ही त्याला इनकम्प्रेसिबल फ्लुइड म्हणता. मग इनकम्प्रेसिबल, आता कंप्रेस करण्याचा प्रयत्न करतो तरी ते कंप्रेस होत नाही म्हणजेच काय आहे, हे इनकम्प्रेसिबल फ्लुइड आहे. मग इनकम्प्रेसिबल फ्लुइड
जे फ्लुइड असं फ्लुइड आता बघा फोर्समुळे काय होईल याच्यावर काही ना काही प्रमाणामध्ये जो काही हे बघा हे जे काही तुमचं फ्लुइड होतं या फ्लुइडचं प्रेशर अगोदर काही ना काही प्रमाणामध्ये असेल आणि तुम्ही ॲक्ट केलेल्या फोर्समुळे नवीन एखादं प्रेशर आलं म्हणजेच नक्कीच काय झालं या फ्लुइडवर ॲक्ट होणारा जो काही प्रेशर आहे तर ते नक्कीच वाढलं. ओके नक्कीच चेंज झालं असं आपण म्हणतोय. मग या फ्लुइडवर जर का प्रेशर चेंज होतंय परंतु या फ्लुइडचं प्रेशर चेंज जरी झालं असेल परंतु डेन्सिटी म्हणजेच काय त्याची जी काही घनता आहे तर ती आपल्याला परत अशा फॉर्ममध्ये जर का मिळाली. ओके सपोज या ठिकाणी आपल्याला दिसतंय या फ्लुइडची डेन्सिटी सारखीच आहे. ओके परंतु चेंज काय झालेलं असेल मग त्याच्यावर ॲक्ट होणारा प्रेशर बदलू द्या अथवा सारखं राहू द्या त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. परंतु असा फ्लुइड की त्या फ्लुइडची डेन्सिटी बदलत नाही आहे त्या फ्लुइडला आपण इनकम्प्रेसिबल फ्लुइड म्हणू शकतो. सो इनकम्प्रेसिबल फ्लुइडचे डेफिनेशन जर का आपल्याला सांगायचे असेल तर या फ्लुइडची जो काही फ्लुइड असेल त्या फ्लुइडची डेन्सिटी बदलत नाही. ओके मग त्याच्यावरचा प्रेशर बदलू द्या किंवा कॉन्स्टंट राहू द्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सो इनकम्प्रेसिबल फ्लुइडचे डेफिनेशन जर का सांगायचे असेल तर काय सांगणार आपण इट इज अ फ्लुइड ओके which does not change the density while changing their position while changing their pressure on it. ओके त्याच्यावरचं प्रेशर बदलत असेल तर बदलू द्या अथवा कॉन्स्टंट राहत असेल तरी राहू द्या परंतु काय होईल फ्लुइड त्याची डेन्सिटी बदलत नाही त्याला आपण इनकम्प्रेसिबल फ्लुइड म्हणू शकतो. सो प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडमधली फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे इनकम्प्रेसिबल. मग हे जे काही तुमचं आयडियल फ्लुइड आहे हे आयडियल फ्लुइड आपण केव्हा सांगणार की त्या फ्लुइडला आपण आयडियल केव्हा म्हणूयात जेव्हा त्याची डेन्सिटी चेंज होत नाही. ओके नॉट चेंज तेव्हा काय होईल त्या फ्लुइडला आपण काय म्हणू शकतो आयडियल फ्लुइड बरोबर. सेकंड प्रॉपर्टी आहे इररोटेशनल. ओके इररोटेशनल म्हणजेच काय रोटेट होणे म्हणजेच काय परत परत एकाच पोझिशनवर येणे परत 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 काय होणे एकाच पोझिशनवर येणे त्याला आपण रोटेशन म्हणू शकतो. परंतु समोर शब्द कोणाला इररोटेशनल म्हणजे रोटेशन होणार का नाही. एकदा तुम्ही खालच्या दिशेला फ्लो होत गेले का मग खालच्याच दिशेला फ्लो खालच्या दिशेहून परत वर येणे ही टेंडन्सी ज्या फ्लुइडमध्ये नसते त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणू शकतो. म्हणजेच याचा जो काही हे जे काही तुमचं फ्लुइड असणार त्या फ्लुइडचा जो काही फ्लो असेल तर तो कसा असावा लागेल स्मूथ फ्लो असायला पाहिजे. कसा स्मूथ फ्लो क्लिअर फ्लो कसा असावा लागेल स्मूथ फ्लो. ओके आणि टर्ब्युलन्स असेल की स्ट्रीमलाईन फ्लो तर हा नक्कीच स्ट्रीमलाईन फ्लो असायला पाहिजे. म्हणजे कसा सरळ लाईनमध्ये कसा असायला पाहिजे याचा फ्लो असायला पाहिजे इररोटेशनल नसायला पाहिजे. ही एक प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी आहे तुमची नॉन व्हिस्कस. ओके व्हिस्कस म्हणजेच काय ज्याच्यामध्ये विस्कोसिटी जास्तीत जास्त प्रेझेंट असते त्याला आपण विस्कस मटेरियल म्हणत असतो. परंतु या आयडियल फ्लुइड आपण तेव्हा त्यालाच म्हणणार ज्याच्यामध्ये विस्कोसिटी नाही आहे प्रेझेंट नाही आहे. ओके मग विस्कोसिटी प्रेझेंट नाही म्हणजे काय जसं बघा विस्कोसिटी प्रेझेंट नाही म्हणजेच काय तर त्याने एखाद्या पातने फ्लो होत असताना त्या खालच्या पोर्शनवर कसल्याही पद्धतीचं फ्रिक्शन घडवलं नसेल केवळ डायरेक्टली जसं तसं तो घसरून खाली जात असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये विस्कॉसिटी नाही तो डायरेक्टली खाली जातोय. ओके म्हणजेच काय टोटल नो इंटरनल फ्रिक्शन त्याच्या ठिकाणी अकॉर्डिंगला असेल. ओके म्हणजेच काय फ्लुइड तुम्हाला नॉन व्हिस्कस असणे आवश्यक आहे. इट इज नॉन व्हिस्कस. ओके फ्लुइड कसं असावं लागेल नॉन व्हिस्कस असावे लागेल. आणि फ्लुइड जर का नॉन व्हिस्कस असेल तर त्याच्यामध्ये टोटल इंटरनल फ्रिक्शन जो काही आहे तर तो कसा असेल अब्सेंट असेल. देर इज अ अब्सेन्स ऑफ इंटरनल फ्रिक्शन व्हाईल फ्लोविंग म्हणजेच काय फ्लो होत असताना त्या ठिकाणी इंटरनल फ्रिक्शन काय असेल प्रेझेंटच नसेल त्याला तुम्ही नॉन व्हिस्कस म्हणणार. मग ते तसं फ्लुइड आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि त्याच फ्लुइडला तुम्ही आयडियल फ्लुइड म्हणू शकता. आपला शेवटचा पॉईंट आता या ठिकाणी स्टेडी फ्लो. ओके या स्टेडी फ्लोमध्ये काय होतं बघा स्टेडी म्हणजे स्थिर. ओके या स्टेडी फ्लोमध्ये आपण असं सांगू शकतो लक्षात येत असेल तुम्हाला तुम्ही एखाद्या या
इन्क्लाइन पाथवरून वॉटर फ्लो केलं, ओके, तुमचं जे काही फ्लूड आहे ते फ्लो केलं. फ्लूड फ्लो करत असताना सपोज तो या अंतरावर पोहोचत आहे, एवढं डिस्टन्स आहे सपोज 5 मीटर, मग 5 मीटर एवढ्या डिस्टन्सवर तो फ्लूड फ्लो होत असताना त्याला लागत आहे 10 सेकंद. ओके, क्लिअर आहे. त्याचबरोबर परत त्यांनी एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे 5 मीटर, 5 मीटर अंतर घेतलं आणि परत त्याला लागत आहेत परत 10 सेकंद. मग अशा वेळेस गोष्ट घडत काय असेल बघा, टाईमसुद्धा सारखा लागतोय आणि तेवढंच डिस्टन्स कवर्ड करतोय. म्हणजेच काय, फ्लूड फ्लो होत असताना तो त्या फ्लूडची जी काही व्हेलॉसिटी आहे तर ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू देअर टाईम. ओके, द व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लूड इज कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू देअर टाईम. म्हणूनच तशा पद्धतीत जर का तुम्हाला एखादा फ्लूड फ्लो होताना दिसतोय किंवा परत लगे 5 मिनिटामध्ये एवढा, 5 मिनिटामध्ये एवढा, 5 मिनिटामध्ये एवढा, 5 मिनिटं एवढा, तर आपण त्या फ्लूडला आयडियल फ्लूड म्हणू शकतो. ह्या तुमच्या 4 प्रॉपर्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ओके, अशा पद्धतीत हे आपलं मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लूडच्या अकॉर्डिंगचं बेसिक इन्फॉर्मेशन होती. या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूयात आणि जेव्हा सेकंड लेक्चर होईल तेव्हा पूर्णतः डेरिवेशन, पूर्णतः कन्सेप्ट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.